आणि दरम्यान आज स्पर्धेच्या व्यासपीठावर संघाच्या संघमालक सन्माननीय तिने आज आपल्या गावडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्माननीय राजश्री लोके पवार मॅडम यांचं व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत करूया। त्याचबरोबर सन्माननीय राजेशजी फाटक, शैलेजी लोके आपल्या सर्वांनाच या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती येण्याची विनंती असणार आहे। आणि मयेकर गुरुजी चला, दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्यायचं आहे। दोन्ही टीमला विनंती आहे। मिठ मुंबरीचा एक्स्ट्रा प्लेयर आलेला आहे। हडी संघाला विनंती आहे आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्यायचा आहे। नवीन सामन्याला सुरुवात होते आणि दरम्यान शैलेशजी लोके, मयेकर गुरुजी, मी शैलेश भाईंना विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। आज स्वतः या ठिकाणी राजश्री लोके पवार मॅडम सुद्धा उपस्थित आहेत। सध्या आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये RR डोंबिवली हा संघ पाहतोय आणि त्या संघाला मात्र चांगला विश्वास आहे। सन्माननीय राजश्री लोके पवार मॅडम यांचा मात्र चांगला पाठिंबा आपण पाहतो। स्वतः संघ मालक म्हणून काम पाहतायत। आज या टेनिस क्रिकेट विश्वात त्यांनी पाऊल ठेवलं आणि त्यांचा संघ सध्या मात्र चांगली कामगिरी करतोय। पहिल्या सामन्यामध्ये मात्र या स्पर्धेदरम्यान सुद्धा RR डोंबिवलीने मोठा विजय मिळवलाय। दरम्यान सामन्याची सुरुवात झाली आहे। नवीन सामना आपण बघतोय मैदानाच्या आत आणि दरम्यान या वेळेला 22च्या स्वरूपातल्या जवळपास धावा या ठिकाणी मात्र बॅटकट होती। पंच आम्हाला कळवतायत 1 रन मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते। सामन्याची सुरुवात मात्र झालेली आपल्याला बघायला मिळते। गोलंदाजीसाठी मात्र आपण बघतोय ते विरेशला पहिलं षटक हाताळतोय। परत एकदा मात्र यॉर्कर लेन बॉल हाताळला गेला होता। 2 धावांच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आहेत, परंतु यावेळेला फिल्डर मात्र अतिशय वेगाने तिकडे बॉलवर पोहोचला। तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली गेली। दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये। 3 धावा सध्या 2 बॉल नंतर। एक वाईट बॉल आला होता, त्यानंतर मागील 2 बॉलवर 2 सिंगल घेतल्या गेल्या। फलंदाजीसाठी तन्मय आणि तन्मय सोबत मात्र सूरज सलामीच्या जोडीतून आलेले फलंदाज। या वेळेला सुद्धा मात्र थोडासा डाऊन द लेग साइड जात होता बॉल। स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला पुन्हा एकदा। शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉलला थांबवलं गेलं, तोपर्यंत आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये। तीन बॉल आणि 4 धावा। पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता। या वेळेला पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेने। एकेरी धावा मात्र मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत। या पहिल्या षटकातून गोलंदाजी करतोय तो विरेश। स्ट्राइक वरती सध्या आपण बघतोय ते सूरजला, तन्मयला आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला सूरज आहे। तन्मय आणि सूरजची जोडी ओपनिंग पेअर। प्रारंभी आणि आरंभी दोन्ही फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आत। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय विरेश। परत एकदा या वेळेला मात्र राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट। 1 बाउन्स 4 धावा। चौकार येतोय या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधला तन्मयच्या बॅट मधून। एक दिमागदार स्ट्रोक। 5 चेंडू आणि 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती। 9 धावा, 4 सिंगल, 1 चौकार आणि 1 वाईट बॉल। शेवटचा बॉल शिल्लक असेल विरेशच्या ओव्हर मधला। पाहूया काय घडतंय या शेवटच्या बॉलवर। परत एकदा बॉल हवेत जातोय। फिल्डर मात्र चेंडू खाली येत आहेत। 1 2 3 4 खेळाडू, परंतु चौघांच्याही हातातून हा बॉल गेलाय खाली जमिनीवर। पकडला गेला, दुसऱ्याने पकडला। अगदी 4 खेळाडू त्या ठिकाणी बॉलवर होते। थोड्या वेळासाठी असं वाटलं की आता बॉल हातातून गेला की काय, परंतु चांगलं बॅकअप केलं एकमेकांना। दोघं भाऊ त्या ठिकाणी मात्र बॉल समोर होते। फलंदाज बाद। तन्मयचा खेळ मात्र आता समाप्त होतोय। एक चौकार त्यांच्या बॅट मधून मागील ओव्हरच्या 5व्या बॉलवर आला होता। शेवटचा बॉल शिल्लक राहिलेला असताना मात्र विकेट मिळवली गेली आहे ती
फलंदाज तन्मयची. विरेशच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 9 धावा 1 गडी बाद. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, झटपट क्रिकेट आहे, 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. स्पर्धेच्या विजेत्याला मात्र ही चॅम्पियन ट्रॉफी आपण बघतोय मुख्य व्यासपीठावरती. स्ट्राइक वरती सूरज असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज मनीष, गोलंदाजी करण्यासाठी मात्र जगदीश गावकर. जगदीशचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल सरळ सीमारेषा पार, षटकार. अप्रतिम टायमिंग आणि पहिलाच बॉल राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर्ड. पॉवरफुल स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक अँड सक्सेसफुल स्ट्रोक सूरजच्या बॅटमधून. पहिला बॉल षटकार ठोकला गेला, परंतु या वेळेला लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल केलाय गोलंदाज जगदीश गावकरने. तोडीस तोड उत्तर दिलं जाईल या मॅच दरम्यान. एक सामना अगोदर जिंकलेला आहे हडी संघाने आणि न्यू एनर्जी मिड मुंबरीचा संघ पहिली मॅच खेळतोय या स्पर्धेतली. परत एकदा सरळ बॅटने खेळलेला फटका अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर, परंतु एकच धाव मिळाली या वेळेला. एकेरी धावेनं समाधानी राहावं लागेल ते सूरजला. दुसऱ्या बाजूने मनीष आलाय बॅटिंगसाठी. तन्मयने सुद्धा एक चौकार मगाशी ठोकला. तन्मयची विकेट आली शेवटच्या बॉलवर. आता मनीष आहे स्ट्राईकवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. या वेळेला मात्र अंगापासून थोडासा, बॅटपासून थोडासा लांब ठेवलेला बॉल, तो सुद्धा हवेत. जजमेंट मात्र चुकीचं आहे खेळाडूचं. झेल हातातून निसटलाय. नियमित सरावातले खेळाडू नसल्या कारणाने मात्र असं आपण पाहू शकता बरंच मिसफिल्ड होतंय मगासपासून. काही खेळाडू असे आहेत जे व्यावसायिक क्रिकेट खेळतात, परंतु काही खेळाडू जे असे आहेत ते आपल्या कामाधंद्यातून मात्र वेळ काढून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आणि नियमित सरावातले खेळाडू नसल्या कारणाने मात्र असे बरेच मिसफिल्ड आणि बऱ्याच कॅच ड्रॉप आपण पाहिलेत मगाशी मॅच मध्ये. परत एकदा ओव्हरपिच बॉल शरीराचा वेध घेतोय, डिक्लेअरच्या दिशेने जातोय. लेग बाईटचा इशारा पंच महेशजी मकवाना यांचा. एकोणीस धावा सध्या स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर प्लेड ऑन. मनीषला मात्र आउट केलं या वेळेला गोलंदाज जगदीश गावकरने. तंबूचा रस्ता दाखवला जातोय. दुसरा विकेट. या पुढील मात्र सामना होईल या दोन संघांमधला विजेता संघ विरुद्ध RR11 डोंबिवली. चला या सामन्यामध्ये थोडासा बदल असेल. महापुरुष क्रीडा मंडळ ओटववाडी विरुद्ध श्रीदेव गावडे पुरुष मित्र मंडळ चिंदर असा हा या नंतरचा सामना होणार आहे. दोन्ही टीमला मी विनंती करतोय आपण जर आलेले असाल तर टॉस साठी आपण रेडी राहायचंय. आज आपल्या व्यासपीठावरती RR डोंबिवली या संघाच्या संघ मालक स्वतः मात्र या ठिकाणी राजश्री लोके पवार मॅडम उपस्थित आहेत. शैलेश भाई लोके सुद्धा या ठिकाणी आज आपल्या व्यासपीठावर, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. या वेळेला फुल टॉस बॉल आणि पंचांचा निर्णय मात्र सर्वप्रथम जाणून घेऊया. नो बॉल आहे आणि नो बॉलवर षटकार ठोकला गेलाय. आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. 6 धावांचा हा फटका, षटकार. परत एकदा सूरज धमाकेदार बॅटिंग करतोय मैदानाच्या आत. आणखीन एक फुल टॉस. या वेळेला मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. फ्रीडचा बॉल, रनआउटची संधी आणि सूरजला माघारी परतावं लागेल.
अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन या वेळेला. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन आणि सूरज बॅक टू दी पवेलियन. तिसरा झटका लागतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाईल. महापुरुष क्रीडा मंडळ ओटववाडी विरुद्ध श्रीदेव गावडे पुरुष मित्रमंडळ चिंदर असा या पुढील सामन्याचा टॉस आपण पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर करणार आहोत. न्यू बॅटर प्रतीक आलाय. स्ट्राइकवर मनोज. गोलंदाजी करतोय यश. व्हाईट बॉलचा इशारा पंच सुबोधजी घडसे यांच्या माध्यमातून कळवला गेला. एक्स्ट्रा धाबा या वेळेला स्कोर कार्डवर. परत एकदा स्लोअर वन डिलिव्हरी हाताळली जाते. फसवा बॉल या वेळेला हाताळला गेलाय तो मनोज साठी. फुल टॉस बॉल होता या वेळेला. ऑन साइडला ड्राइव्ह केलं चेंडूला. फिल्डर मात्र तिकडे आहेत परंतु बॉल मात्र निघून गेला. तो सरळ सीमारेषेच्या दिशेने. बघूया किती धावा येत आहेत. बॉल पडद्याला लागला असेल तर चौकार असणार आहे आणि हा चौकार. चौकारासोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या धावसंख्येवर. परत एकदा हेलिकॉप्टर उडवलाय या वेळेला. लॉंग ऑफर. फिल्डर पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज मनोजचा खेळ. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बॅक टू दी पवेलियन जातोय. तिसरी विकेट गमावली गेली आहे. न्यू एनर्जी मिठ मुंबरी आणि त्यांच्या विरोधात नवनाथ स्पोर्ट्स क्लब हडी ब यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना क्रमांक 4. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधले. 31 धावा सध्या स्कोर कार्डवर. 4 फलंदाज बाद. तिसरी ओव्हर. 4 षटकांचे सामने. गावडे युवा प्रतिष्ठानचं हे भव्य आयोजन आपण बघताय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व दुसरे. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत. साहिल. फुल टॉस चेंडू होता. फायदा उचलता आलेला नाहीये. डिक्लेअर कडे जाईल. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रखरखत ऊन आहे. खेळाडूंना वारंवार विनंती असेल की आपण सातत्यपूर्ण पाण्याचं सेवन करत राहायचंय. स्वतःला हायड्रेट ठेवायचंय. आणि असेच मात्र भव्य क्रिकेट सामने महाराजा ग्रुप आयोजित भव्य क्रिकेट सामन्यांचं आयोजन प्रमोदजी वळंजू यांच्या माध्यमातून मात्र करण्यात आलेले आहे. 24 व 25 मार्च 2025 रोजी सोमवार आणि मंगळवार नरे पार्क मैदानावरती म्हणजे याच मैदानावरती बृहन्मुंबई महानगरपालिका व खुला गट 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. सन्माननीय संकेतजी बावकर महाराजा ग्रुप आयोजित भव्य क्रिकेट सामने नरे पार्क मैदान येत्या सोमवार आणि मंगळवार 24 आणि 25 मार्च 2025 रोजी. 24 तारीखला मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सामने होतील. 8 संघ खेळतील आणि दुसऱ्या दिवसात म्हणजे 25 तारीखला खुल्या गटातील मात्र 8 संघांचा खेळ आपण बघणार आहोत. 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणारी ही भव्य स्पर्धा. गोलंदाजी करतोय तेजस. चांगला बॉल हाताळला गेलाय तेजस कडून. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 38 धावा स्कोर कार्ड वरती. 4 गडी बाद. 38. पंचांकडून मात्र या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत फलंदाजांना. या वेळेला तेजस एक्सप्रेस थोडीशी रुळावरून घसरली आहे.
परत एकदा मात्र लाईनवर आली गाडी. यावेळेला मात्र यॉर्कर लेंथ बॉल होता. एक रन मात्र थांबवू शकले नाहीयेत गोलंदाज तेजस. एकेरी धाबेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 40. शेवटचे मात्र आता 4 बॉल शिल्लक आहेत या डावातले. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारली जाते. परत एकदा फिरकी पाहायला मिळाली. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळेला तेजस कडून. एक तेरी तो एक मेरी असं मात्र चालू आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज असा हा खेळ मात्र रंगतोय मैदानाच्या आत. धावसंख्येची स्थिती मात्र सध्या आपण जर पाहिली तर सन्मानजनक स्कोर आहे. परत एकदा ओव्हर पिच बॉल, त्याला सुद्धा उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्विंग अँड मिस. आणखीन एक बॉल विकेट किपरकडे जाऊन विसावेल. चाळीस धावांवर धावसंख्या स्थिरावली आहे. परत एकदा स्टेप आउट झाले. विकेट किपर सुद्धा चांगली कामगिरी करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागून बॉलला अडवलं जात आहे. 3 सलग निर्धाव चेंडू हाताळलेत गोलंदाज तेजसने. एक वाईट बॉल जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र त्याची गाडी आता मात्र रुळावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि या शेवटच्या बॉलवरती मात्र पाहूया किती धावा येत आहेत. 6 धावांचा इशारा, षटकाराचा इशारा मात्र पंचांनी आम्हाला कळवलाय. 46 धावा झाल्या परत एकदा आणि 47 धावांचं आव्हान. मगाशी सुद्धा 46 धावा झाल्या. 47 धावा मात्र चेस होऊ शकलेल्या नव्हत्या, परंतु या वेळेला मात्र काय घडते काय बिघडते जाणण्यासाठी मात्र सेकंड इनिंगचा खेळ आपण बघणार आहोत. तोपूर्वी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेतोय. महापुरुष क्रीडा मंडळ ओटववाडी विरुद्ध श्रीदेव गावडे पुरुष मित्र मंडळ चिंदर. दोन्ही टीमच्या कर्णधारांना मी टॉस साठी येण्याची विनंती करू. व्यासपीठावरती हा टॉस केला जाईल. चला, ओटववाडी आणि चिंदर दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉस साठी येण्याची विनंती असेल. स्टेजवर हा टॉस केला जाणार आहे. ओटववाडी आणि चिंदर दोन्ही टीमच्या कर्णधारांमध्ये हा टॉस केला जाणार आहे. मला वाटतं ओटववाडीचे कॅप्टन आलेले आहेत. चला, दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहेत. पुढील सामन्याची नाणेफेक व्यासपीठावरती केली जाईल. सन्माननीय राजू फाटक सरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. ओटववाडी विरुद्ध चिंदर असा हा पुढील सामना असेल. ओटववाडीने टॉस जिंकलाय. गावडे बॉयज गावडे बॉय चिंदरने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग स्वीकारलेली आहे. मनपूर्वक धन्यवाद. चला, आपण आता मात्र लगेच सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत. 47 धावांचा पाठलाग मात्र हा सामना जिंकण्यासाठी करावा लागेल. विनंती असेल दोन्ही टीम लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. चालू असलेला सामना आपण बघतोय. नवनाथ 11 हडी ब विरुद्ध न्यू एनर्जी मिट मुंबरी या दोन संघांमध्ये. आणि त्यानंतर मात्र पुढील सामना असेल सामना क्रमांक 5 महापुरुष क्रीडा मंडळ ओटववाडी विरुद्ध श्रीदेव गावडे पुरुष मित्र मंडळ गावडे बॉय चिंदर. सत्तेचाळीस धावा. तसं बघायला गेलं तर मगाशी या 47 धावा चेस केल्या गेल्या नव्हत्या. सोपं लक्ष नाहीये. 24 बॉलचा खेळ आणि 47 धावा बनवण्यात.
पाहूया सलामीच्या जोडीतून मात्र आता हडी संघाकडून कोण मैदानाच्या आतमध्ये जाते. हा ब संघ आहे. उद्याच्या दिवसात मला वाटतं अ संघ खेळणार आहे. नवनाथ 11 हडी अ. शेवटची मॅच उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहे. यानंतर अजून 2 संघ या स्पर्धेमध्ये असतील. टॉस झालेला आपण नुकताच पाहिला. त्यानंतर आणखीन एक सामना चव्हाटा कोचरा विरुद्ध बांद्रेश्वर कोठारवाडी असा आणखीन एक सामना आजच्या दिवसातून मात्र खेळवला जाणार आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. उद्याच्या दिवसात साई कृपा वाळकेवाडी विरुद्ध श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ. तदनंतर गिरेश्वर डायमंड 11 अणसुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल. तिसरा सामना होईल देवगड 11 विरुद्ध कोकण 11. चौथा सामना स्पर्श 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स. पाचवा सामना होईल श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर ब विरुद्ध मिडबाव बॉईज. सहावा सामना होईल तो आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वाळकेवाडी. सातवा सामना होईल रामेश्वर 11 असलते विरुद्ध ओम 11 मिडबाव. आणि आठवा सामना होईल तो नवनाथ 11 हडी अ विरुद्ध डमी. आणि थोड्याच वेळात आज आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होतंय. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री त्याचबरोबर मनसे गटनेते माजी आमदार सन्माननीय श्री बाळा नांदगावकर साहेबांचं आज आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होणार आहे. या गावडे युवा प्रतिष्ठानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला या दुसऱ्या पर्वाला मात्र मार्गदर्शन करण्यासाठी मनसे गटनेते त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माजी आमदार सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचं मात्र शुभागमन आपल्या व्यासपीठावरती होईल. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावर वीरेश आणि जगदीश. गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिल्या षटकासाठी प्रतीक सज्ज झालाय. मॅचचा पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 47 धावांच्या पाठलागाला सुरुवात मात्र एक्स्ट्रा धावेने झाली आहे. पाहूया काय घडतंय. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात या सामन्याची. पहिल्या बॉलवर मात्र एक्स्ट्रा रन्स. या वेळेला फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला पुल केला. बॉलला मात्र गुल केलंय. या वेळेला नो बॉल. पंचांकडून नो बॉलचा इशारा आला आणि नो बॉलवर षटकार ठोकला गेलाय. परत एकदा मात्र भीमर गोलंदाजी केली गेली आहे. थ्रो बॉलिंग. या वेळेला तर थ्रो बॉलिंगची पेनल्टी सुद्धा लागणार आहे. 3 रनची टोटल पेनल्टी आणि 6 धावा म्हणजे एकूण 9 धावा या बॉलवर मिळणार आहेत. आणि गोलंदाजाला मात्र आता बॅन केलं जाईल. परत हा गोलंदाज या स्पर्धेदरम्यान गोलंदाजी करू शकणार नाही. टोटल स्कोर झालाय तो 10 धावा. एकही बॉल पूर्ण न करता मात्र 10 धावा क्रिकेटमध्ये कशा बनतात ना, तर या अशा बनतात. आज आपण मैदानाच्या आतमध्ये असणारे जे पंच जर पाहिलात, महेशजी मकवाना एक मोठं नाव राहिलंय या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातलं. सध्या आपण जर पाहिलात तर त्यांचं वय आहे 58 ते 59 वर्ष. परंतु आपल्या या वयातील मात्र जवळपास 30 ते 40 वर्ष ज्यांनी मात्र क्रिकेटची सेवा केली आणि संपूर्ण मुंबईतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आणि या टेनिस क्रिकेट विश्वातील एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आर.के. ट्रॉफी, राज कपूर मेमोरियल ट्रॉफीचा उत्कृष्ट गोलंदाजांचा मान ज्यांनी पटकावलाय असे महेश मकवाना सर. राहुल 11 परळ संघासाठी मात्र गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा ते करतायत. आणि आज सध्या सुद्धा आपण जर पाहिलं तर मैदानावरती ते उपस्थित पंचांच्या भूमिकेत नावाजलेले असे पंच, अनुभवी असे पंच या स्पर्धेला लाभलेत. योग्य ते निर्णय मात्र या वेळेला येत आहेत पंचांच्या माध्यमातून. एक चेंडू 11 धावा.
एकही बॉल पूर्ण न करता यावेळेला 10 धावा कशा जमवल्या जातात हे आपल्याला मगाशी दिसून आलं. क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये कोणतीही भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. या वेळेला मात्र इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स केलेला फटका. पाठीमागे मात्र बॉलच्या जात आहेत फिल्डर, तोपर्यंत बॉल मागे जातोय, अडवला गेला. चांगली फिल्डिंग बघायला मिळते, चांगला पाठलाग केला जातोय बॉलचा. बॉलला रोखलं गेलं तोपर्यंत मात्र 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. 3 चेंडू आणि 14 धावा, 47 धावा. मला वाटतं जर अशाच पद्धतीने धावा येत राहिल्या तर जवळपास 3 ओव्हरमध्येच मात्र या धावा पूर्ण होण्याची शक्यता आपण नाकारू शकणार नाही. परत एकदा लोअर फुल टॉस बॉल होता, कव्हर्स कडे मात्र जातोय, फिल्डर तिकडे आहेत. 1 धाव मात्र अडवू शकलेली नाहीयेत. चांगली चपळता बघायला मिळते या सलामीवीर दोन्ही फलंदाजांकडून. दोन्हीही डावखुरे आताचे फलंदाज आणि दोन्हीही टीम मध्ये असणारे हे जे खेळाडू आहेत अगदी आपापल्या गावातून आज मात्र मुंबईला आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. आपल्या समाजाला, आपल्या या स्पर्धेला मात्र विशेष सहकार्य करण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडू मित्रांचं आज मात्र मुंबई नगरीमध्ये या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे उद्यानात म्हणजे या नरे पार्क मैदानात पुन्हा एकदा मात्र मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या सर्व खेळाडू मित्रांचं. काही जण काल रात्री निघाली आहेत, काही जण आज सकाळी निघाली आहेत, उद्या परत येणार आहेत. मला वाटतं आज रात्रीसाठी मात्र आपल्या कुठल्या तरी नातेवाईकांकडे राहण्याची सोय त्यांनी करून ठेवलेली आहे. बराच कोकणस्थ नागरिक मात्र आज या मुंबई नगरीमध्ये या आपल्या गिरण गावामध्ये आपण जर पाहिलं तर बरेच कोकणस्थ आहेत. कोकणामध्ये आपण जर गेलात तर बरीच गोड माणसं तुम्हाला मिळतील. दरम्यान स्कोर जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर दरम्यान 20 धावा. ते असंच म्हटलं जात नाही की कोकणची माणसं साधी बोळी आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी. सध्या आता मात्र आंब्याचा सीझन चालू होईल, त्यापूर्वी मात्र आपण क्रिकेटची ही स्पर्धा खेळणार आहोत. कोकणातलं पर्यटन सुद्धा आपण जर सध्या पाहिलं तर खूप वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. रत्नागिरी आणि देवगडचा हापूस जितका फेमस आहे तितकीच ही चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा फेमस आहे. आणि थोड्याच वेळात मात्र महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आणि त्याचबरोबर मनसे गटनेते सन्माननीय श्री बाळा नांदगावकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी सर्वांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं हार्दिक स्वागत करूया. सोबतच स्थानिक मनसे शाखा अध्यक्ष निलेशजी इंदप साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. गावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व दुसरे मध्ये आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, आपल्या विधानसभेचे माजी आमदार, सन्माननीय मनसेने गटनेते बाळा नांदगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आयोजकांच्या वतीने साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक मनमिळावू आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू कट्टर मनसैनिक सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब आज आपल्या व्यासपीठावर हार्दिक स्वागत असेल. आणि दरम्यान या वेळेला पाठीमागच्या बॉलला 1 धावेचा प्रयत्न होणार आहे. एकेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या सर्वप्रथम तर आपण जाणून घेऊया. सध्या 22 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. 47 धावांचा करायचा आहे पाठलाग.
छात्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडा गावडे गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव वर्ष दुसरी आपण बघत आहात. भव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आज हे सर्व खेळाडू कोकणातून कोणी आपापल्या गावातून मात्र आज ही स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईत आले. आपल्या या गिरण गावामध्ये आपण जर पाहिलं तर बरेचसे कोकणस्थ नागरिक आहेत. काही जण गावातून आले आहेत, परंतु ही स्पर्धा खेळायची हा निर्धार आहे, ही जिद्द आहे, ही चिकाटी आहे या सर्व खेळाडूंची. सर्व युवा खेळाडू आपण बघतोय या स्पर्धेदरम्यान. या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी केली गेली आहे. एक वेगवान बॉल हाताळला गेलाय गोलंदाजाकडून. ओम गोलंदाजी मार्कवर आहे. ओम गावकर OMG आणि त्याच्या माध्यमातून मात्र ओ माय गॉड असा बॉल हाताळला गेला. वेगवान चेंडू, परत एकदा भन्नाट वेग पाहायला मिळतोय, परंतु हा बाईटचा इशारा पंचांकडून कळवला जाईल. स्टंपच्या वरून मात्र बॉल पाठीमागे बॅनरवर जाऊन आदळला होता, त्यामुळे बाईटच्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. एकेरी धावेसोबत संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते आता सध्या 24 या धावसंख्येवर. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओम गावकर, परत चांगला वेग बघायला मिळाला, परंतु यावेळेला टॅप केलं गेलं. मिडविकेट मधून मात्र फिल्डर येत आहेत, बॉल अडवलं जाते तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे, पळून पूर्ण केली आहे. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल. 25 धावा पूर्ण होतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सलामीची जोडी मैदानावर चांगली सुरुवात करते. बारा चेंडू आणि 22 धावांचा पाठलाग अजूनही करावा लागणार आहे. 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र इथून पुढे बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. चला, चर्चा करण्यात मात्र जास्त वेळ घालवू नका. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, सामने जास्त आहेत, वेळ कमी आहे. या पुढील सामना असेल महापुरुष क्रीडा मंडळ ओटववाडी विरुद्ध श्रीदेव गावडे पुरुष मित्र मंडळ चिंदर. या दोन संघांचा हा सामना असेल. श्रीदेव गावडे पुरुष मित्रमंडळ चिंदरने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र या नंतरच्या सामन्यासाठी त्यांनी स्वीकारलेला आहे. तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती या वेळेला नवीन गोलंदाज येईल. सूरजच्या हातामध्ये ही तिसरी ओव्हर. स्ट्राइक वरती जगदीश गावकर. डावकुरे हाताचा एक सडपातळ बांधा असलेला हा फलंदाज चांगला खेळ करतोय आपल्या टीमच्या विजयासाठी. हेलिकॉप्टर, या वेळेला मात्र कुठे जाईल हा बॉल. खेळाडू तिकडे पोहोचले सुद्धा. मनीष चांगला प्रयत्न केला, परंतु झेल हातातून निसटलाय. चांगली फिल्डिंग करतायत. एक धाव महत्वाची आहे. एकेरी दुहेरी धावा तर घ्यायच्याच आहेत, परंतु चौकार षटकारांची सुद्धा आवश्यकता असेल जर हा सामना जिंकायचा आहे. कारण 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आहे. प्रति ओव्हर मात्र 11 धावा घ्यायच्या आहेत. एकेका धावेला मात्र एक वेगळं महत्व आहे. मगाशी सुद्धा आपण जसं म्हटलं की राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका मार्काला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. ती एक धाव तितकीच इम्पॉर्टंट आहे. या वेळेला तर 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवर. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र पुल केलं. या वेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल जाईल आणि या बॉलवर येईल षटकार. 6 धावांची भर पडते. अर्धा डझन धावा मात्र या बॉलवर घेतल्या गेल्यात. जगदीश गावकरच्या बॅटमधून हा दिमागदार षटकार ठोकला गेलाय. या षटकार शब्दाचा वापर करत असताना मात्र नक्कीच आठवण होते ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची. कारण राजकारणाला महापौर असे अनेक मराठी शब्द, त्याचबरोबर चित्रपट सृष्टीला दिग्दर्शक आणि क्रिकेटला षटकार हा शब्द ज्यांच्या माध्यमातून दिला गेला असे या मराठी भाषेचे जनक अर्थात या शब्दांचे जनक सन्माननीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विनम्र अभिवादन करतोय. असे अनेक मराठी शब्द या मराठी भाषेला ज्यांनी दिले
या षटकार शब्दाचा वापर मात्र क्रिकेटच्या पटलावरती आपण सातत्यपूर्ण करत असतो. या षटकार शब्दाचे जनक राहिले ते सन्माननीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सध्या आपण जर पाहिलं तर या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलाय. या वेळेला फुलर लेनचा बॉल होता, बीट झाले. जगदीश बॉल जाईल तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अभिजात भाषा म्हणजे काय तर ज्या भाषेला मात्र जवळपास 2 ते 2,500 वर्षांचा आणि त्या अधिक वर्षांचा वारसा आहे, अशीच भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. आणि अशी आपली मराठी भाषा, या मराठीसाठी मात्र सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा खूप मोठा लढा दिला. आणि आज मराठीसाठी मात्र सातत्यपूर्ण लढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे ते सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब. दरम्यान या वेळेला पुन्हा फिरकी पाहायला मिळते. आणखीन एक बॉल विकेट किपरकडे सोपवला जातोय. एक तेरी तो एक मेरी, जशास तसं तोडीस तोड, इट का जवाब पत्थर से. षटकारानंतर 2 डॉट बॉल आले, 2 निर्धाव चेंडू आलेत. 8 चेंडू आणि 14 धावांचा आता मात्र पाठलाग करायचा आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. या वेळेला हेलिकॉप्टर परत एकदा पॉवरफुल स्ट्रोक जनरेट केलाय. 1 बाउन्स बॉल जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त बॉलिंग, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट मात्र अनुभवायला मिळतं या मॅच दरम्यान. 7 चेंडू आणि 10 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. काय घडेल काय बिघडेल, शेवटचा बॉल अजूनही बाकी या षटकातला. थोडीशी कॉलिंग मध्ये गडबड पाहायला मिळाली, खेळाडूंमध्ये मात्र ताळमेळ बिघडला आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल टप्पा पडून मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 धावा येत आहेत. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी हडी तर कधी आपण जर पाहिलं तर मिट मुंबरी, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॉल तर कधी बॅट. दोन्ही बाजूला समान संधी देणारी ही मॅच मैदानाच्या आत. परत एकदा यॉर्कर लेंथ बॉल. या वेळेला मात्र 22च्या स्वरूपातल्या धावा मिळणार आहेत. ओव्हरची होईल समाप्ती. 6 चेंडू आणि 9 धावांचा आता मात्र पाठलाग शिल्लक राहिलाय. काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊया शेवटच्या ओव्हर मधून. नांदगावकर साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र एक रंगतदार मॅच, एक चुरस पाहायला मिळते. उत्कंठावर्धक सामना बघायला मिळतोय. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चर्चा होईल खेळाडूंमध्ये, कोणाच्या हातामध्ये मात्र ही निर्णायक ओव्हर सोपवायची, कोण मात्र या 9 धावा वाचवू शकेल. रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार, बचेगा या बनेगा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या मॅच साठी. दोन्ही संघ मात्र पूर्ण ताकदीनिशी आज मैदानावरती उतरतील. शेवटच्या ओव्हर साठी 6 चेंडू आहेत आणि 9 धावांचा हा पाठलाग करायचा आहे. नवनाथ स्पोर्ट्स हडी ब आणि त्यांच्या विरोधात मात्र न्यू एनर्जी मिठ मुंबरी, या 2 संघांमध्ये चालू असलेली ही मॅच नंबर 4. एक बिग फाईट आपण बघतोय. शेवटची ओव्हर घेऊन विशाल गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 9 धावा. स्ट्राईक वरती असतील विरेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील जगदीश. सलामीचे फलंदाज शेवटच्या ओव्हर पर्यंत मैदानावर थांबलेत. चांगला खेळ केलाय, आगाज केला होता. आता मात्र या मॅचचा अंजाम द्यावा लागेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि दरम्यान या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं गेलंय, परंतु बॉल नशिबाची साथ देत नाहीये. या वेळेला सुद्धा झाडाला लागून बॉल आत आलाय. 2 धावा धावून घ्याव्या लागल्या आणि ओव्हर थ्रो झाल्यानंतर 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असतील का पाहूया. 2च धावा. आणि दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय विभाग अध्यक्ष संतोषजी नलवडे साहेबांचं सुद्धा आज व्यासपीठावरती शुभागमन, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व 2 मध्ये 5 चेंडू आणि 7 धावा. रंगतदार मॅच, उत्कंठावर्धक सामना आहे. दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारा हा सामना आहे. एका बाजूला हडी, दुसऱ्या बाजूला मिठ मुंबरी. फिरकी गोलंदाजी. या वेळेला बॅकफुट वर जाऊन मात्र बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. 1च धाव.
4 चेंडू 6 धावा. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना, हृदयाची मात्र धडधड वाढवणारा हा सामना. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाचा विजय होणार, कोणाचा पराभव होणार अजूनही सांगता येणार नाही या मॅच मध्ये. खेळाडूंना विनंती आहे, पण बॉल आणण्यासाठी कोणी बाहेर जायचं नाहीये. बॉल पाठीमागे गेला असेल तर जाऊ दे, आपण दुसरा बॉल घेऊन सामना चालू करायचा आहे. मॅच अजिबात थांबू देऊ नका, कारण खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 4 चेंडू 6 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय पाहूया. आणि सोबतच सन्माननीय अमितजी मिटकर साहेब सुद्धा आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. गावडे युवा प्रतिष्ठान मुडबाव मुंबई यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि या वेळेला मात्र पुन्हा बॉल कुठे जातोय, या वेळेला मात्र षटकार ठोकला गेलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या संघाने. मनपूर्वक अभिनंदन. दरम्यान हा सामना मात्र नुकताच संपलेला आपण जरी पाहिला असला